स्वतःला जे तुम्ही चालले ना 65 हे टाळा पहिली गोष्ट. माझ्या स्वतःमध्ये मला कॅपॅसिटी काय आहे ना, स्वतःची कॅपॅसिटी ओळखा. कॅपॅसिटी ओळखली, बिझनेस स्टार्ट झाला. स्वतःविषयी निगेटिव्ह बोलणं सोडून द्या. मी हे करूच शकत नाही, मला हे जमणारच नाही, हे निगेटिव्ह गोष्टी स्वतःविषयी बोलणं टोटली आजपासून बंद करा. उद्यापासून रिझल्ट चालू. तिसरी गोष्ट आहे, ज्या जुन्या गोष्टी केल्यात ना त्या सोडून द्या. त्याचा एक पुस्तक बनवा, धडा बनवा, त्याचा तुमच्याजवळ ठेवा. पुढे मागे जर कुठे त्याचा उपयोग झाला तुम्हाला तर करा, नाही तर सोडून द्या. आजपासून पुढे काय करायचं आहे याच्यावर विचार करा. तुमचा बिझनेस मोठा होईल, करोडोमध्ये होईल का हजारामध्ये होईल हा पुढचा प्रश्न आहे. फक्त कालपर्यंत काय झालं की मी नाही करू शकलो, किंवा घरची परिस्थिती नव्हती, किंवा माझ्याकडे कन्सेप्ट नव्हती, माझ्याकडे आयडिया नव्हती, हे सोडून द्या. आजपासून, आज नवीन कन्सेप्ट आली, आजपासून बिझनेस पण चालू झाला तुमच्यातला. ओके, जसं पहिलं ॲडमिशन घेतलं होतं तुम्ही, 11वीला पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं होतं तुम्ही, त्यानंतर FYला पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं होतं. समजा की आज तुम्ही बिझनेसमध्ये ॲडमिशन घेतलं, त्यानंतर अशा लोकांना टाळा की जे तुम्हाला खाली सारखं निगेटिव्ह सांगतात किंवा तुम्हाला खाली खेचतात. अशा लोकांपासून कायम लांब राहा. एक जे नोकरी किंवा व्यवसाय करतात त्यांना नाही, तर जे 10वी-12वी आलेत ना, माझ्याकडे आता 10वी-12वी झालेले, हे लोकांना पहिलं आहे की मोबाईल सर्च करा. मोबाईलमध्ये जे निगेटिव्ह व्यक्ती आहेत ना, लिस्ट करा. निगेटिव्ह व्यक्ती तिला डिलीट करून टाका. लोकांना पहिले डिलीट करून टाका. म्हणजे ते फेसबुकवर एखादा फोटो टाकला त्याच्यात आणि तिथे आलं की भाऊचा नाद करायचा नाही, गल्लीतला शेर कोण, भाऊच आमचा, त्याला पलीकडच्या गल्लीत पण कोण ओळखत असतं, तर तो फेसबुकवर छान होतो. ह्या लोकांना टाळा. ह्या लोकांमुळे तुम्ही पाठीमागे राहता. भले तुम्हाला फेसबुकला जिथे 150 लाईक मिळतात तिथे 15 लाईक मिळाले तरी चालते. यांच्यापासून तुम्ही बाजूला व्हा. निगेटिव्ह लोक बाजूला करा. मला किती लोक सांगतात काय झालं, कशाला करतोय, हे इकडे कशाला जातोय, मग औरंगाबादला का करतोय. मी तोडून टाकतो अशा लोकांना, डायरेक्ट तोडून टाकतो. डायरेक्ट एक नवीन प्रोजेक्ट टाकतोय मी यावर्षी. 1 करोड रुपये टाकतो त्याच्यावर. 1 करोड रुपये टाकतोय आणि पर डे त्याचे 10 लाख रुपये पर डे माझ्या घरी येणार आहे. हा करता मला खूप लोक येतलं, नाही रे हे असं कुठं असतं का, 10 लाख रोज येणं मस्करी आहे का. येणार, मला माहिती, माझी कन्सेप्ट आहे. पण जो बोलला ना त्याला मी तिथे ब्लॉक करून टाकला. यशस्वी बिझनेसमॅनचा अजून एक तुम्हाला सांगतो. यशस्वी बिझनेस डेली तुम्ही मोबाईल बघता ना, सकाळी गुड मॉर्निंग, रात्री गुड नाईट असे मेसेज बरेच असतात. तेच मेसेज रिपीट येतात. तुम्ही जर सर्च केले ना, एक मेसेज बऱ्याच लोकांकडून फिरून आलेला असतो. स्वतः कोण वेळ नाही वाया घालवतो, इकडून आलेला असतो. ह्या साहेबांनी मला पाठवलं, मी पुढे पाठवलं. मी फक्त पोस्टमनचं काम करतो. सर्च करा की जी व्यक्ती तुम्हाला फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईट पाठवते, फक्त गुढीपाडव्याला शुभेच्छा देते, पहिलं व्हॉट्सअपवर त्याला ब्लॉक करा. तुम्ही जर माझा मोबाईल चेक केला, माझ्याकडे साधारणतः 2,500 ते 3,000 कॉन्टॅक्ट्स आहेत. खोटं वाटेल, 1500 प्लस कॉन्टॅक्ट ब्लॉक केले. मी ब्लॉक करतच नाही आहे. ते लोक मला बिझनेसच देत नाही, ते लोक मला पैसाच देत नाही, तर त्या लोकांशी मी का कॉन्टॅक्ट करू. हां, जेव्हा मी शाळा शिकत होतो, घरातून मला पैसे मिळायचे, सकाळ संध्याकाळी जेवायला मिळत होतं, त्यावेळेस हे मित्र मला गरजेचे होते. आणि जेव्हा मी वयाची 50 क्रॉस करेल तेव्हा पण मला हे मित्र गरजेचे आहेत. पण आत्ताच्या कंडिशनमध्ये या मित्रांचा उपयोग मला झिरो आहे. हे बघू नका. बरेच वर्ष 7-7 बसले, एका बाकावर बसले, एका ताटात खाल्ले, सोडून द्या. हिरवे लागत सगळे. कारण अर्जुन पण वेगळे झाले. आपण तर काय सोडून द्या. सगळे लिस्ट काढा. मैत्रीण तुमची जी असेल ती, जी तुम्हाला सारखे सांगते, हा चल आज इकडे जाऊ, चला सारथ बघत जाऊ, सोडून द्या. ब्लॉक करा. ब्लॉक. आजपासून टार्गेट ठेवा, मला बिझनेस करायचा आहे, तर मी बिझनेसमनच बनणार. आणि पहिल्या बिझनेसमनचं काम हे की अशा लोकांना तुम्ही लाभ ठेवा, तो बिझनेसमन पुढे जातो. आज अनिल अंबानी, तुम्हाला वाटतं अनिल अंबानी ते चहा खाली चहा पीत बसला असेल तर त्यांच्या वर्गामध्ये नाही करणार. तो पण चहा पीत असेल, पण तो सिलेक्टेड लोकांसोबत चहा पितो. माझा मोबाईल नंबर मी बरेच दिवस झाले हे करून टाकला, ऑफिसला देऊन टाकला. त्याला बऱ्याच मित्रांची फोन येतात. मी त्याचा एकदम जवळचा मित्र आहे, आम्ही एका ताटात खाल्लेले आहे, तुम्ही नंबर द्या मला त्याचा. आमची मॅडम सांगतात एकदम जवळचा मित्र आहे, एका ताटात खाल्ले, मग तुझ्याकडे त्याचा पर्सनल नंबर पाहिजे ना. मग पर्सनल नंबर नाही आहे तुझ्याकडे, मग तू जवळचा मित्र नाही आहे. माझा औरंगाबादला मी ब्रँच चालू जेव्हा गेलो होतो, औरंगाबादला तिथे फोन आला त्याचा मला ऑफिसला की औरंगाबादमध्ये आहे का, भेटतो आपण. म्हणलं एक काम करू, आज बिझी आहे, उद्या सेमिनार आहे, परवा मोठा इव्हेंट आहे, मॅजिक शो करून मी डायरेक्ट पुण्याला येतोय. तर एक काम कर, नेक्स्ट वीकमध्ये मी पुन्हा तिकडे येईल, तेव्हा मी तुला फोन करतो. माझा सेमिनार त्या ठिकाणी आहे, आपण 15-20 मिनिटं भेटू तिथे. परत त्यांनी मला फोन केला नाही. आता त्यांनी जे शिवाय घातले असेल मला ना, की याला ॲटिट्यूड असेल, किंवा हा खूप मोठा माणूस झाला आहे, किंवा हा मोठा समजतो, समजू दे. काही फायदा नव्हताच मला त्याच्याकडून. अशा लोकांमध्ये राहा ज्या माणसांकडून तुम्हाला फायदा आहे. स्वार्थी व्हा. ज्या माणसाकडून तुम्हाला फायदा आहे त्या माणसांसोबतच राहा. ज्या माणसाकडून फायदा नाही आहे तो किती
कुठल्या वेळी जजमेंट की हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, नाही होणार. एक छोटीशी कन्सेप्ट देतो मी तुम्हाला. भाजी तर सगळ्यांच्या घरामध्ये बनते, पर डे भाजी बनते. जर तुम्हाला मी एक चांगला बिझनेस प्लॅन दिला, चांगला बिझनेस प्लॅन की त्याला भरपूर मार्केट आहे, भरपूर 132 करोड लोकांपर्यंत पोहोचेल असं प्लॅन दिलं तर चालेल तुम्हाला सगळ्यांना? चालेल, पक्का बिझनेस प्लॅन देतो. भाजी सगळ्यांच्या घरामध्ये बनणारा विषय. चिरलेल्या भाज्या म्हणजे आपल्याला काय होतं, आपण जातो मार्केटमध्ये भाज्या घेऊन येतो, मग त्याला धुतो, मग त्याला निवडतो, बरोबर. तर आता भाजीवाले झालेत ना बऱ्याच ठिकाणी, ते पॅकिंगमधले भाज्या मिळतात, बरोबर. तर या लोकांनी काय केलं आहे की फक्त पॅकिंगमधल्या भाज्या करतात आणि त्यांच्याच गल्लीमध्ये विकतात, त्याच्या पुढचं विजनच नाही आहे त्यांच्याकडे. तर बिझनेस करा, पण काहीतरी डिफरंट, वेगळा करा, इतरांपेक्षा वेगळं करा, सर्वच जण बिझनेस. तर भाजीचा जर बिझनेस मी तुम्हाला आता कन्सेप्ट दिली, चांगली कन्सेप्ट, तर मला सांगा तुम्ही भाजीचा बिझनेस 132 करोड लोक आहेत, साधारण किती घरं होतील? किती घरं होतील? किती घरं होतील? 132 लोकसंख्या आहे आपली, घरं किती असतील? किती घरांमध्ये 132 लोक राहतात अंदाजे? सॉरी 50 करोड. 50 करोड घरामध्ये तुम्हाला ती भाजी, तुम्हाला 50 करोड तुमच्याकडे क्लायंट बेस आता रेडी आहे, फक्त भारतामधला, बाहेर जायची काही गरज नाही एवढ्या लवकर. नेक्स्ट इयर प्लॅन करू आपण, या वर्षीचा प्लॅन करू आपण. 50 करोड घरापर्यंत आपल्याला पोचायचं आहे, भाजीचा बिझनेस करायचा आहे. ऑन एन ॲव्हरेज 10 रुपये किलो प्रमाणे जर भाजी पकडली आपण 10 रुपये किलो, तर 50 करोड किलो आपण विकू शकतो भाजी, बरोबर. विसरलो? पटतंय सगळ्यांना? 50 करोड किलो भाजी आपण विकू शकतो. अमाऊंट किती झाली साहेब कॅल्क्युलेटर का नाही बसणार का? 500 करोड. 500 करोडचा बिझनेस आहे, 500 करोडचा पर डे 500 करोड, बरोबर. जेव्हा ॲमेझॉन कंपनी झाली त्याचा पण बिझनेस हाच गेला होता, म्हणजे हार्डली 2-3 करोडपर्यंत चालू झालं, आज 600 करोडपर्यंत बिझनेस घेऊन ठेवला त्यांनी. तो पण माणूसच आहे आपल्यासारखा. त्यांनी केला, त्यांनी विजन बघितलं, त्यांनी एक कन्सेप्ट आणली, कन्सेप्ट मार्केटमध्ये उचलली आणि ती लोकांनी पटकन पकडली त्या कन्सेप्टला. चालेल, 600 करोड. आपल्याला कोणी अडवलं होतं का 600 करोड मिळवण्यापासून? त्यांनी पण एक कन्सेप्ट आणलीच. भाजीचं जे म्हटलं तर MIT मध्ये आम्ही आमचे सिनियर्स वगैरे होते, जे आता लास्ट इयरला त्यांची प्लेसमेंट वगैरे झाली. तर जय किसान महिला गृह उद्योग म्हणून आम्ही सुरू केलं होतं, ते 3-4 महिन्यात चाललं. तर 2 सिनियर्स होते, जे मरकळ म्हणून गाव आहे, तालुका खेड, तिथे त्यांची शेती होती. तर हा जो कटिंगचा वगैरे बिझनेस होता, तर ती कन्सेप्ट डोक्यात आली सिनियर्सच्या वगैरे, आणि आम्ही भाजी वगैरे त्यांच्या शेतातून उचलायचो. ती महिला गृह उद्योग असं नाव दिलं होतं, त्यामुळं ते बचत गट वगैरे होते, त्यांच्याकडून आम्ही ते धुवून कट करून घ्यायचो, ते पॅकिंग करायचो, आणि संध्याकाळी 5:30 वाजता जो MITचा कॅम्पस आहे हळदीमधला, तर तिथं कॉलेज सुटल्यानंतर आमच्याच फॅकल्टी मेंबर्सना आम्ही ते विकत घ्यायचो. तर जी भाजी बाजारामध्ये 12 रुपयाला 13 रुपयाला मिळायची, ती आम्ही 8 रुपयांमध्ये द्यायचो. त्यामध्ये भाजीचा खर्च आणि तो 3-4 रुपये वगैरे यायचा. एक मिनिट, मला कन्सेप्ट लक्षात आली. कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. बिझनेसचे 2 प्रकार आहेत. कुठला बिझनेस चालू करायचा असेल, एक मॅन्युफॅक्चरिंग, एक सर्व्हिस. मॅन्युफॅक्चरिंग संपलं, आउटडेटेड झालं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करणारे सगळे गाळत गेले, कंपन्या धडाधड बंद पडत आहेत. एकच मार्केटला उठावे सर्व्हिस इंडस्ट्री. काही पण करा, सर्व्हिस द्या. हॉटेल टाकू नका, हॉटेलमध्ये तुम्ही लॉसमध्ये जाणार. हॉटेल टाकू नका, केटरिंग सर्व्हिस चालू करा. हॉटेल तुम्ही फक्त एका रोड, लक्ष्मी रोडवर टाकला, तुम्हाला लक्ष्मी रोडचा क्लायंट मिळेल. केटरिंग सर्व्हिस चालू करा, ऑल ओव्हर पुण्यातले तुम्हाला लोक मिळतील. सर्व्हिस इंडस्ट्री. भाजीचं जे आहे आपलं, भाजीचं मी तुम्हाला कन्सेप्ट देतो, ही तुम्हाला बिझनेसची कन्सेप्ट देतोय. त्या बिझनेससाठी तुम्हाला सगळ्यांना प्रिपेअर व्हायचं आहे. तुम्हाला 50 करोड पडतं. 50 करोड घराचं तुम्हाला मार्केट देतोय, 50 करोड किलोचं तुम्हाला ऑर्डर देतोय. त्यासाठी प्रिपरेशन काय काय लागेल? तुम्ही सिंहगड रोडवरून करू शकता, तेवढे 50 करोड किलो भाजी पाठवू शकता लोकांना? नाही. काय प्रिपरेशन काय लागेल? पहिली तयारी काय लागेल आपली? मला ते सांगा. नाही, तुम्हाला पहिलं काय करायचं? तुम्हाला 50,000 किलोची मी देते. पहिलं काय करणार तुम्ही? काम काय करणार? पहिलं कन्सेप्ट नको मला, काम काय करणार? ऑर्डर दिली तुम्हाला 50 करोड किलोची तुम्हाला ऑर्डर दिली, तर पहिलं काम काय करणार तुम्ही? पहिलं मी भाजी पॅक करणार, रेट ठरवणार, भाजी कोणी पण साहेब मला सांगा, 24 तास आहेत, 24 तासामध्ये झोपता किती वेळ? 6 तास. 6 तास. 6 तासामधले उरलेला वेळ तुम्ही
कुठे फिरणं या गोष्टी असतील. ॲक्च्युअली तुम्ही किती वेळ देऊ शकता या कामासाठी? ठीक आहे. किती वेळ देऊ शकता या कामासाठी, पॅकिंग करायला, भाजी पॅकिंग करायला? 2 तास 3 तास. 2 तासामध्ये 50 करोड भाजी पॅक करणार? 50 करोड किलो? अवघड आहे. हां, काय काय करा, पहिलं प्लॅन काय करायला लागला पहिला? ज्या ज्या ठिकाणच्या रिक्वायरमेंट्स आहेत ते ते सगळी ठिकाणं पॉईंट आउट करून तिथले तिथे आउटसोर्सिंग जे आहे ते मॅनेज करून त्यांना आउटसोर्सिंग करून तिथे डिस्ट्रीब्यूट ओके, कुठे कुठे करणार? जिथल्या रिक्वायरमेंट्स असतील ते कुठल्या भागामध्ये? कोथरूडमध्ये करणार, कात्रजला करणार, कुठे करणार? कोथरूडचं रिक्वायरमेंट असेल तर कोथरूडमध्ये कोण आउटसोर्सिंग आहे ते पॉईंट आउट करून तिथलं आउटसोर्सिंग तिथे मॅनेज करून टाकणार. हे सगळं फोनवर म्हणजे फोनवरच करणार. अच्छा, फोन फोन तुम्हाला येणार फोन? आउटसोर्सिंग करणार सगळं. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना सांगणार मी भाजी पाठवते का फोन तुम्ही घेणार की ही भाजी नाही, पाहिजे? सगळं आउटसोर्सच करायचं. सगळं आउटसोर्स करणार. ओके, मग तुम्ही काय करणार? मी फक्त मध्ये फक्त इकडचं तिकडे म्हणजे हे करणार. काय करणार? मला ते कळलं नाही. काय करणार? आता सपोज कोथरूडची रिक्वायरमेंट आहे तर कोथरूडला कोण भाजी सप्लाय करत असेल त्या एरियात, आता मला शक्य नाही आहे इथून तिथे जाणं, मी माझ्या एरियाचं मॅनेज करू शकतो, पण तिथे मॅनेज करणारा असा कोण तर तुम्ही फोन करून सांगणार त्याला. person तर तामिळनाडूमध्ये आलमट्टी गावामध्ये एक आहे, ते त्यांना आई आई आहे, त्यांना पाहिजे 5 किलो पाहिजे भाजी. काय करणार? तामिळनाडूमध्ये आलमट्टी गावामध्ये अय्यर नावाची एक फॅमिली आहे, त्यांना 5 किलो भाजी पाहिजे. मग काय करणार? सुरुवात करतानाच म्हणजे तिथले जे काय आहे आउटसोर्सिंग त्यांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असतात, मग त्यांना तुम्ही मी त्यांना फोन करता. पण 50 करोड भाजी मिळतात, घरातून फोन येणार आहे, तर तुम्हाला तो फोन किती येतील? नाही सगळं म्हणजे त्या कामासाठी तसे आपण एक कॉल सेंटर ठेवला, कॉल सेंटरला तुम्ही देणार सर. येस, नाही बिझनेस करण्यासाठी एक टीम वर्क असेल तर आपल्याला ती टीम असेल तर ती 50 50 देऊ शकतो. ओके. कन्सेप्ट घ्या, आपल्याला 50 करोड भाजी विकायची आहे, त्यासाठी आपल्याला सेंटर ऑफिस पाहिजे, बरोबर? जसं पुण्यामध्ये तुम्हाला सेंटर ऑफिस पाहिजे, सिटीमध्ये लक्ष्मीला तुम्ही ऑफिस घ्या. तुम्हाला भारतामध्ये सेंटर पीस पाहिजे, कुठे घ्याल तुम्ही? कुठे घ्या? दिल्लीला घ्या. ओके, काय विचार करायची गरज नाही, कुठेही घ्या. फोनवर बोलला तर माझे सगळं कॉल सेंटर पुण्यात आहे, एवढ्या ब्रँचेस चालू आहेत सगळ्या. कुठूनही फोन करत. हां, मी गणेश चौकातून बोलतोय. आमच्या वेळा आता गणेश चौकाच्या गणेश चौक होते नाही का आपल्या औरंगाबाद बायपास, तर त्याला कळत औरंगाबादवरून फोन आला आहे. पुण्यातच आहे, त्याला काय माहिती कोण कुठून बोलतंय ते. कुठेही घ्या, घरात कॉल सेंटर करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सुरुवातीला एक प्राईम लोकेशन घेतलं पाहिजे जिथे तुमचं ऑफिस असेल. तिथून तुम्हाला प्रत्येक एक कंट्री मॅनेजर तुम्हाला ठेवला पाहिजे, तो पूर्ण भारतभर त्याला माहिती असेल, तो तेवढा हँडल करायला त्या पोस्टमध्ये काम केलं असेल. त्यानंतर तुम्हाला स्टेट लेवलचे मॅनेजर ठेवावे लागतील, बरोबर? स्टेट लेवलचे मॅनेजर ठेवल्यानंतर त्यानंतर तुम्हाला सिटी वाईज एक मॅनेजर ठेवावा लागेल. सिटी मॅनेजर जो ठेवेल तो त्याचं पुढचं काम असेल तो एरिया वाईज डेव्हलप करेल. तुम्ही नाही पोहोचू शकत. तुम्हाला कर्नाटकमध्ये एखादा रोड सांगितलं तर कळणार नाही आपल्याला, गुगलवर पण सापडत नाही बरेच गाव, त्याला माहिती असेल तिथल्या लोकलला. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सिटीसाठी एक हेड ठेवावं लागेल. सिटीतला हेड एरिया वाईज करेल. त्या एरियासाठी एक एरिया मॅनेजर तुम्हाला ठेवावा लागेल आणि तो एरिया मॅनेजर त्याच्या टीमकडून सगळं काम करून घेईल. जसं मॅडम तुम्ही म्हणले ना की माझं काही काम मी म्हणजे तुम्ही जे म्हणले की मी फक्त ते असं करणार, तर तुम्हाला काहीच करायचं नाही. म्हणजे ते लक्षात आलं माझ्या, तुम्हाला हे परफेक्ट होतं, तुम्ही जे बोललं ते परफेक्ट होतं. तुम्ही फक्त कन्सेप्ट काढा, मार्केटमध्ये उतरा, सोडून द्या, आपोआप कामं करतात सगळं. पगार कधी द्यायचा? 1 महिन्यानंतर द्यायचं. 1 महिन्यानंतर द्यायचं. टेन्शन कशाला घ्यायचं? कन्सेप्ट आणा, उतरवा, मार्केटमध्ये चालू करून टाका. कुणाला पगार द्यायचे? 5 लाख रुपये पगार. आज त्यांना 5 लाख रुपये पगार दिला, आजपासून जॉईनिंग केलं, करणार मॅडम? करणार. 5 लाख रुपये पगार द्यायचे. पगार आता द्यायचं का त्यांना ॲडव्हान्सवर? 1 महिन्यानंतर द्यायचं. कन्सेप्ट पण कन्सेप्टमध्ये तुमचा दम पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी माझ्याकडे कन्सेप्ट मी उतरलो, काय फायदा नाही. कन्सेप्टमध्ये जर दम असेल ना तुमच्या, बिंदास उतरावा, बिंदास. म्हणजे विचारच नाही करायचा की माझ्याकडे किती पैसे आहेत, काय काही गरज नाही लागत. ओके, कन्सेप्ट जर तगडे असेल तर त्या कन्सेप्टवर आपण जाऊ शकतो. त्यासाठी एक बिझनेस प्लॅन आपल्याला असणं फार गरजेचं आहे. बिझनेस कुठलाही करा, मी स्पेसिफिक बिझनेससाठी आज तुम्हाला इथे नाही सांगितलेलं की स्पेसिफिक बिझनेसवर या. रईस माझ्यामध्ये सगळ्यांनी बघितलं असेल, मला जमलं तुम्हाला तर गुरु एक बघा, गुरु बघा. गुरुमध्ये तो जो 0 पासून वर अंबानीची आणि धीरुभाई अंबानीची स्टोरी दाखवली गुरुमध्ये. डायलॉग त्याचा म्हणजे देवाचं आपण पाठ करतो ना, नाव स्तोत्र, त्याचा पाठ करण्यासाठी डायलॉग प्रत्येक. रईसमध्ये पण होतं, जो धंदे केले सही वो सही, जो धंदे केले गलत वो गलत.
तुमच्या धंद्यासाठी जे चांगलं आहे तेच चांगलं, जे तुमच्या धंद्यासाठी वाईट आहे ते वाईट. मी शुद्ध शाकाहारी आहे, मी नॉनव्हेज बिलकुल हात नाही लावत. तर मी पुढच्या प्रोजेक्टमध्ये पर डे 1000 कोंबड्या कापणार आहे. 1000 कोंबड्या कापणार आहे. नाही चालत आमचं, मला नाही चालत ते, तर मी करतोय कारण माझ्या बिझनेससाठी ते योग्य आहे, ते योग्य आहे. ओके, मी जर नाही कापले तर काय करणार? तर मी आता पुढे फुगत बसणार, बरोबर ना? मोठं जर काही ते बघायचं असेल तर माझ्या बिझनेससाठी मला ते योग्य वाटतंय, त्यामुळे मी कोंबड्या कापणार, मग ते पाप का पुण्य तेल लावून देणार. ओके, थँक्यू. अभिषेक कहती थी कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. धर्म शब्द काढून टाका. कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई नहीं होता. हे फक्त सूत्र म्हणत आला. कुठलाही धंदा करा छोटा नाही आहे. मग अशी तुम्हाला इथला रुमाल या रिंगिंग बेल्स घंटा तर छोटा मोठा बिझनेस आहे. किती करोड रुपये घेऊन गेला तो, भरपूर घेऊन गेला, छोटा नाही आहे. फक्त जो बिझनेस आहे तो बिझनेस तुमचा प्री प्लॅन पाहिजे, त्याचा प्री प्लॅन होता. फेसबुकवर त्यांनी एवढी जबरदस्त